आणखी एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। धनंजय मुंडे रुग्णालयात असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट होऊ शकली नव्हती, म्हणून काल धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत आणि तिथे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे फडणवीसांनी। रुग्णालयामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी जाऊ शकले नव्हते, मात्र काल डिस्चार्ज मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट त्यांच्या निवासस्थानी जाऊनच धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली। मुंबईतल्या धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळची ही दृश्य आहेत, फोटो आहेत। गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे रुग्णालयात उपचार घेत होते। या संदर्भात अधिक बोलूया। तुषार उपणवर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, फडणवीस थेट धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी, त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घरी गेले होते, काय अधिक कळतंय? धनंजय मुंडेच्या अपघातानंतर धनंजय मुंडेंना बीच कँडी या मुंबईतल्या रुग्णालयामध्ये त्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते। गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षासहित सर्व पक्षांचे प्रमुख नेते धनंजय मुंडे यांची बीच कँडी रुग्णालयामध्ये जाऊन तब्येतीची विचारपूस करत होते। मात्र या दरम्यानच्या काळामध्ये राजकीय अनेक घडामोडी घडत होत्या, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेता आली नव्हती। मात्र धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते आता घरी विश्रांती घेत आहेत। तेव्हा आज काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला, अपघात नेमका का झाला याची विचारपूस केली आणि त्यांना विश्रांतीचा देखील सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास आपल्याला चर्चा झाल्याची माहिती मिळते। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि त्याच वेळची ही काही दृश्य आहे। देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानी गेले असता तब्येतीची विचारपूस केली। रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेता येणं शक्य झालं नव्हतं आणि म्हणूनच डिस्चार्ज मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या घरी गेलेत फडणवीस।